जितेंद्र सिंग यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। आयआयटी संदर्भातील केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंगांच्या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यानंतर पवईतील आयआयटीच्या गेटसमोर मनसेकडून आयआयटी मुंबई असा फलक, तर आयआयटीच्या नावात मुंबई नसणं चांगलंच असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं होतं। राज्यभरात दोन दादांच्या स्पर्धा सुरू, एक बोलतात माझ्याकडे चाव्या तर एक म्हणतं पैसे आणि तिजोरी आहे। सचिन अहिरांची टीका, यांना कुणाचीही मर्यादा राहिली नाही। विरोधकांनी वक्तव्य केलं असतं तर लगेचच नोटीस आली असती, सचिन अहिर यांचं वक्तव्य। विधानसभेवेळी अजित पवारांना पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन करायचं होतं। त्यांनी मला विचारलं भगूरला जाऊ का, तर मी जा म्हणालो, मात्र दुसऱ्यांची पोरं ही आपली सांगू नयेत। श्रेयवादावरून गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना टोला। छोट्या छोट्या लोकांना बाळासाहेबांनी मोठं केलं। भुजबळ भाजपला विकायचे तर नारायण राणे कोंबडी विकायचे। गुलाबराव पाटलांचं नाशिकमधल्या सभेत विधान। आपल्याकडे नगरविकास खातं आहे, त्यात माल आहे। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची सध्या चर्चा। निवडणुकीत अशी भाषणं होत असतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिघं मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नगरविकास खातं एखाद्या व्यक्तीचं नसून सरकारचं आहे। गुलाबराव पाटलांना त्यांच्या वक्तव्याचा अर्थ विचारावा लागेल। राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। चुकीचा शब्द वापरला, प्रचार सभेतील शिवराळ भाषणानंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। 11 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाचं केंद्राच्या दबावाखाली काम सुरू आहे। राव गेले आणि पंत चढल्यामुळे न्यायव्यवस्थेवर काय परिणाम होणार? न्यायाधीश सूर्यकांत यांच्या सरन्यायाधीश पदाच्या नियुक्तीनंतर सामनात्मक भाष्य। सरकारमधील 3 भावांमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ। लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकनाथ शिंदेंचंच, ते जिवंत असेपर्यंत योजना सुरू राहणार। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य। आमदार रघुवंशी यांनी नगरपालिकेची जागा मशीद, दर्गा आणि उर्दू शाळांना दिली। माजी खासदार डॉक्टर हिना गावितांचा आरोप, तर शिंदे गटाचे आमदार गद्दार, भूमाफिया असल्याची ही टीका। जनतेनं कर भरलेल्या पैशांच्या माध्यमातून निधी मिळतो, कुणाच्या वडिलोपार्जित इस्टेटमधून हा निधी आलेला नसतो। निधीवरील वक्तव्यानंतर ओमराजे निंबाळकरांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। सरकारी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत ही मस्तवाल भाषा चुकीची। तुम्ही बाप दादाचे पैसे आणून लोकांना देत नाहीत। सत्ताधाऱ्यांच्या निधी संदर्भातील वक्तव्यानंतर मेहबूब शेख यांचा निशाणा। लाडक्या भावासोबत काही दोडके भाऊ आहेत, तुमच्या इथे पण असा दोडका भाऊ आहे। चित्रा वाघ यांची काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगतापांवर टीका, तर खरा खातात म्हणणाऱ्यांना खरी जागा दाखवा असंही वाघ म्हणाल्या। खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे आज जळगाव दौऱ्यावर। नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दादा भुसे आणि श्रीकांत शिंदेंच्या अंमळनेरमध्ये सभा होणार। महायुतीमध्ये असताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे भाजपवर टीका का करतात याचं उत्तर त्यांनी द्यावं। प्रवीण मानेंची दत्तात्रय भरणेंना विचारणा, तर इंदापूरमध्ये आम्हाला सत्ता दिली तर बारामतीपेक्षा सुंदर इंदापूर बनवू, प्रवीण मानेंचं वक्तव्य। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची शिरसाटांवर नाराजी। पदाधिकारी नगरसेवकांच्या बैठकीला डावलल्याचाही आरोप, तर जंजाळ हे नाराज नाहीत, शिरसाटांचं स्पष्टीकरण। 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष उपमुख्यमंत्री शिंदेंचा 29 नोव्हेंबरला चिपळूण दौरा, तर रत्नागिरीतील नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारामध्ये शिंदे मैदानात पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा घेणार। जळगावच्या पारोळा नगर परिषदेत महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांविरोधात रिंगणार। पारोळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती। जळगावच्या चोपड्यामध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना चौधरींच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचाही सहभाग, तर शहरामध्ये ठिकठिकाणी रक्षा खडसेंचं औक्षण करत स्वागत। तासगावमध्ये आजपासून स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका। स्वाभिमानी विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी विजया बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी, तर यंदा सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार। पारोळा नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने। आरोप प्रत्यारोपांवरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि विरोधकांमध्ये जुंपली, तर 2 आणि 3 तारखेला समजेल कोण कुणाला डोक्यावर घेतंय। आमदार अमोल पाटलांचं विरोधकांना आव्हान।
जामखेडमधील मतदार यादीत 32,000 4,000 नावं दुबार. आम्ही चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही. मतदार यादीतील घोळावरून रोहित पवारांचं वक्तव्य. तर जर काही चुकीचं घडलं तर सत्ताधाऱ्यांच्या आयोगाला सुद्धा सोडणार नाही, रोहित पवारांचा इशारा. भगवा रंग हायजॅक केल्यासारखं झालंय. अप्रत्यक्षपणे भाजप भगव्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. रोहित पवारांची भाजपवर टीका. तर भगवा रंग जे शिकवतो त्यानुसार कार्य करण्याची शिकवण नरेंद्र मोदी नेत्यांना देतील ही अपेक्षा. रोहित पवारांचा भाजपवर सुद्धा निशाणा. सुधीर मुनगंटीवारांकडून जनतेला धमकावलं जात आहे. यातच आमचा विजय. तर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ यांची ही प्रतिक्रिया. मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार तर 4 लाख मतदारांची नावं अनेक ठिकाणी असल्याचं समोर. मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुद्धा दुजोरा. प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार. मुंबईमध्ये एकाच व्यक्तीचं मतदार यादीत 103 वेळा नाव असल्याचं समोर. दुबार मतदारांसंदर्भात मंगळवारी मुंबई महापालिकेमध्ये बैठक. दुबार मतदार वगळण्यासाठी 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवली जाणार. छत्रपती संभाजीनगरात मतदार याद्यांमध्ये चुका झाल्यास थेट निलंबन. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा कडक इशारा. मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी असल्यामुळे आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा. नागपूरच्या कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमातिया यांचा उमेदवारी अर्ज बाद. तर आता एबी फॉर्म अधिकृत नसल्याचं मान्य करत नागपूर खंडपीठानं अर्ज बाद केल्याची माहिती. त्यामुळे काँग्रेसकडून आता हाजी अब्दुल शकूर नागाणी हे कमिटीचे अधिकृत उमेदवार ठरलेत. नाशिक मनपाच्या प्रारूप यादीवर 900 हरकती. तक्रार दाखल करण्यासाठी उद्या शेवटची मुदत. हरकतींमध्ये नाव दुरुस्ती, पत्ता बदल तसंच नवीन नोंदणी अशा विविध तक्रारींचा समावेश. राजापुरातील राजकारणातील 17 ते 18 वर्षांची खलिपेंची घराणेशाही राजापूरकर मोडीत काढणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या श्रुती तामणकरांची टीका. तर भाजप पदाधिकाऱ्याला शिवसेनेची उमेदवारी ही माहितीची हतबलता. हुस्नबानो खलिपे यांचं प्रत्युत्तर. लोणावळ्यामध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. तर भाग्यश्री जगताप यांच्याकडून फळ विक्री करता करणारा निवडणुकीचा प्रचार. महाराष्ट्रभर निवडणुकीची रणधुमाळी सुरू. महायुतीचे नेते जमिनीवर. जनतेमध्ये प्रचाराच्या मैदानात केशव उपाध्यायांचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा आणि दौरे नाही तर महाविकास आघाडीचे नेते कुठे आहेत असाही उपाध्यायांचा सवाल. तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराजांची निवडणुकीतनं माघार. पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी निर्णय घेतल्याचं सांगत माघार. भाजपनं उमेदवारी डावलल्यानंतर महंत इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांच्या अपहरणाची घटना निषेधार्थ. तर देशात लोकशाही राहिली नाही असंच चित्र. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेतील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. तर 22 नोव्हेंबरला तेलगाव ते धारूर मार्गावर हा अपघात झाला होता. अपघातामध्ये पत्नीचा मृत्यू तर पतीवर पुण्यात उपचार सुरू. नाशिकमधील माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालक ताब्यात. रामनाथ चौहान असं या कार चालकाचं नाव असल्याची माहिती. कार त्यांच्या अंगावर धडकली होती. दरम्यान काल नातवासोबत वॉक करताना निर्मला गावितांना कारची धडक. निर्मला गावित यांच्यावर सध्या उपचार सुरू. हिरामण खोसकरांनी निर्मला गावितांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ड्रायव्हरनं ब्रेक ऐवजी एस्केलेटर दाबल्यामुळे त्यांचा अपघात झाल्याची माहिती. हिरामण खोसकर यांची माहिती. तर रिकामे लोक अपघातासंदर्भात तर्कवितर्क लढवतात, खोसकरांची टीका. भाजप आमदारांना माझ्या घरी 100 पोलीस पाठवलेत. कुटुंब झोपलेलं असताना पोलिसांनी दरवाजा वाजवला. आमदार संतोष बांगरांचा नाव न घेता तानाजी मुटकुळेंवर आरोप. बर सभेत कागदपत्र दाखवत शिल्पा खोत यांच्याकडून निलेश राणेंच्या आरोपांना उत्तर. शिल्पा खोत यांनी निलेश राणेंची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा निलेश राणेंनी केला होता आरोप. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण. आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचाही आरोप. गांजा तस्करी प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीणच्या अध्यक्षाला अटक. वैभव काळेसह 6 जणांना अटक. आरोपीकडनं गांजासह एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त. मुंबईतील 26-11 दहशतवादी हल्ल्यामध्ये निर्दोष सुटलेल्या फईम अन्सारीला नोकरीसाठी सशर्त परवानगी. अन्सारी पोलिसांचे ना हरकत किंवा चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता नसलेली नोकरी करू शकतो. राज्य सरकारची उच्च न्यायालयामध्ये भूमिका. भायखळ्यामधील वीरमाता जिजाबाई भोसले या उद्यानातील 10 वर्षांच्या शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर.
तर अपस्माराचे झटके आल्यामुळे मृत्यू झाल्याचा उद्यान प्रशासनाचा अंदाज, मात्र उद्यान व्यवस्थापनांकडून हेळसांड झाल्यानं या वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप. शक्ती वाघ गेल्या काही महिन्यांपासून निरोगी असल्यानं विशेष आरोग्य तपासणीचा प्रश्नच उद्भवत नाही. शक्ती वाघाच्या मृत्यूसंदर्भात उद्यान आणि प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण. अहिल्यानगरमधील ढवण वस्तीजवळील शेतामध्ये बिबट्याची पिल्लं आढळली. शहराजवळ असलेल्या भागामध्ये बिबट्याची पिल्लं सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तर वन विभागानं पिल्लं ताब्यात घेतली. या भागामध्ये पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी. मोखाडा तालुक्यातल्या खोच या ग्रामपंचायतीमध्ये हद्दीत बिबट्याचा वावर. पिंपळा पाडा या ठिकाणी 9 वर्षाच्या मुलावर बिबट्याच्या हल्ल्याचा प्रयत्न. कुटुंबियांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्यानं तिथून पळ काढला. बिबट्या निदर्शनास आल्यानंतर पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून उपाययोजना, जनजागृती आणि कार्यशाळेचंही आयोजन. विद्यार्थी, रहिवासी, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना. बिबट्याचा शोध घेण्यासाठी नाईट व्हिजन, सेन्सर, थर्मल डिव्हाइस यांचा वापर करून शोध मोहीम राबवावी. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश. तसंच सीसीटीव्हीच्या संख्येत सुद्धा तात्पुरती वाढ करून बिबट्या सापडल्यानंतर ते सीसीटीव्ही हटवावे. राज्यमंत्र्यांच्या वन विभागाला सूचना.